हॅलो, मी रुपाली तुमचे स्पीड मॅथ्स विथ वेदाजमध्ये स्वागत करते। आज आपण शिकणार आहोत बेस मेथड ऑफ स्क्वेअरिंग। बेस मेथड ऑफ स्क्वेअरिंग संस्कृतमध्ये इसको यावदुनम सूत्र म्हणतात। यावदुनम सूत्र। तर आपण बघूया आपण स्क्वेअरिंग कसं करायचं तर बेस मेथड वापरून। तर बेस नंबर्स आपले कोणते आहेत? बेस नंबर्स आहेत आपले 10, 100, 1000, 10,000 असेच आपले बेस मेथड आहेत, बेस नंबर्स आहेत। तर आपण ह्याचा वापर करून आपण स्क्वेअरिंग कसं करायचं ते बघूया। याचे 3 पार्ट आहेत, पार्ट ए, पार्ट 2, बी आणि सी। तर आज आपण पार्ट ए बघणार आहोत। तर पार्ट ए मध्ये काय करायचं आहे आपल्याला? पार्ट ए म्हणणार आहोत आज। तर पार्ट ए मध्ये समजा आपल्याला स्क्वेअर काढायचा एखाद्या संख्येचा, तर आपण ही बेस मेथड वापरून कसं काढणार ते बघूया। आपण 1-2 उदाहरणं घेऊन बघूया। समजा आपल्याला 96चा स्क्वेअर काढायचे, तर आपण काय करणार? तर 96चा स्क्वेअर काढण्यासाठी आपल्याला खूपच मल्टिप्लिकेशन वगैरे करावं लागेल। तर पण आपण बेस मेथड वापर। तर 96 कोणत्या बेसच्या जवळ आहे? तर 100च्या जवळ आहे। तर 100ला किती जवळ आहे? म्हणजे किती ऍड केलं की 100 होणार? तर प्लस। तर आपण काय करणार आहे? 100 मायनस 96 100 मायनस 4 केले की 96 येणार। तर -4 करायचं। तर आपण काय करणार आहे? याचा स्क्वेअर काढण्यासाठी 96 मायनस 4 करणार आहे। आन्सर आलं 92 आणि -4 इंटू -4 -4 इंटू -4 किती आले? 16। तर याच्या पुढे आपण 16 लिहिले की हा आला आपला 96चा स्क्वेअर आला 9216। आहे का सोपं? आपण जर स्क्वेअरिंग मेथडनी काढलं असतं तर खूपच अवघड गेलं असतं, पण आपण ह्या मेथडनी गेलं की 1 मिनिटात आपला स्क्वेअर आपल्याला मिळतो। अजून एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया। समजा आपल्याला 990चा स्क्वेअर काढायचा आहे। आता हे बेस कोणत्या बेसच्या जवळ आहे? तर 1000च्या जवळ आहे। 1000 मध्ये किती मायनस प्लस केले की 1000 येणार? तर 10। तर 1000 मायनस आपण इथं करणार आहोत 1000 मायनस 10। 1000 मायनस 10 करणार। तर 99 मायनस 10 करणार आपण। तर आन्सर आलं 8, 9 आणि मायनस 10 इंटू 10 करणार आपण। 10 इंटू 10 किती आले? 100। 100 आपण इथं लिहिणार। हा आला आपला स्क्वेअर 990चा स्क्वेअर आला 98,100 9,80,100। आहे का मित्रांनो सोपं? अजून एक उदाहरण घेऊन बघूया आपण अजून एक उदाहरण घेऊन बघू। 107चं घेऊ। 107 100 आपला बेस मेथड आहे, आपला 100 आहे बेस। तर किती मायनस करावे लागतील आपल्याला? किंवा 100 मध्ये प्लस किती? 7 करावे लागतील। तर इथं आपण काय करणार आहे? प्लस करावे लागणार, म्हणून इथं प्लस करणार। +7 14 आन्सर आलं 114 आणि 7 इंटू 7 49। तर आपलं आन्सर आलं 107चा स्क्वेअर आला 11,449। आहे सोपं? असंच नवीन नवीन ट्रिक्स आपण शिकणार आहोत। याचा पार्ट ए आज आपण शिकलाय बेस मेथड वापरून। आपण पार्ट बी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। आज आपण स्क्वेअर कसा काढायचा हे सोप्या पद्धतीने शिकलो। ही मेथड तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे 1 मिनिटामध्ये स्क्वेअर कोणत्याही संख्येचा स्क्वेअर तुम्ही काढू शकता। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। शेअर करा म्हणजे तुमच्या घरातील मित्र आणि मित्रमैत्रिणींना सर्वांना हा व्हिडिओ आणि ही मेथड समजेल आणि त्यांना गणिताबद्दल गोडी वाढेल।
आज तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल थँक्यू.